काय सांगाल, प्रभाग क्रमांक 17 मध्ये प्रभाग क्रमांक 17 विकासाची कामं घेऊन भाजप आणि राष्ट्रवादी समोर जाते, परंतु तुम्ही हाती घेतलेला निर्धार कसा वाटतोय तुम्हाला या निवडणुकीत? नमस्कार, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. मी माऊली जगताप, प्रभाग क्रमांक 17मधून सर्वसाधारण पुरुष ड गटातनं उभा आहे आणि माझा अनुक्रमांक 4 आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, एकनाथजी शिंदेसाहेब महाराष्ट्रातले असे एक नेतृत्व आहे की ते शब्द देतं आणि 100% पाळतं. तर आमच्या भागातला एक ज्वलंत प्रश्न आहे अनधिकृत घरांचा, जे 2017मध्ये आम्ही स्वतः त्याला आंदोलन केलं घर बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून, तुम्ही बघितलं असेल. तर त्यावेळेस ते रिंग रोडसाठी अट्टहास होता त्यावेळेच्या काही सत्ताधाऱ्यांचा. तर तो रिंग रोड आम्ही कोर्टात जाऊन तो स्टे आणलेला आहे. आज काय तो रिंग रोड झाला नाही, पण हे घरं लिगलाइज व्हायला पाहिजे यासाठी शिंदे साहेबांबरोबर खासदार श्रीरंगप्पा बारणे व आम्ही शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला. पण त्यातनं एक निष्पन्न झाले, मागं जे फॉर्म भरून दिलेत तर 1409 लोकांना प्रॉपर्टी कार्डसाठी अर्ज केले, त्यांचे फॉर्म ग्राह्य धरण्यात आले, त्यांना सर्टिफिकेट द्यायचं बाकी आहे. शिंदेसाहेब मागच्या वेळेस नगरविकास मंत्री असताना 1409 लोकांना ते प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे आणि येणाऱ्या काळात राहिलेल्या सगळ्या लोकांना त्यांचे घर लिगलाइज करून प्रॉपर्टी कार्ड दिलं जाईल. का शिंदेसाहेबांनी शब्द दिला आहे, जोवर मी सत्तेत आहे तोवर मी कुठल्याही गोरगरीब जनतेवर अन्याय होऊन देणार नाही, कष्टकरी कामगारावर अन्याय होऊन देणार नाही. मग शिंदेसाहेबांनी सांगितलं आणि आता तुम्ही बघितलं 2 दिवसापूर्वी पण राष्ट्रवादीची भाजपची सत्ता झाली, तर त्याच्यामध्ये सगळ्यांनी आपलं श्रेय लादायचा प्रयत्न केला. पण जर नगरविकास खातं आमच्या मुख्य नेत्याकडे एकनाथजी शिंदेसाहेबांकडे, तर हा निर्णय तेच घेऊ शकतात. मग आज त्यांची सभा आहे मुखाई चौकात इथं 3 वाजता, तर सभेत पण तो मुद्दा घेतीलच. पण माझ्या प्रभागातील मायबाप जनतेला एवढीच विनंती आहे, गेले कित्येक वर्ष तुम्हाला अनधिकृत घर आपण निगली करू म्हणून तुमच्याकडे मतं मागितली गेली आणि तोच मुद्दा आता घेऊन जर मतं मागितले असेल तर तुम्ही सुज्ञ आहात. यांच्या तुम्ही भूलथापाला बळी पडू नका. व शिंदेसाहेबांच्या विचाराला पिंपरी चिंचवड शहरात सगळे कष्टकरी कामगार मायबाप जनता आहे, यांनी त्यांच्या पाठीमागं उभं राहावं. शिंदेसाहेबांच्या मागं जशी तुम्ही ताकद उभी केली तशीच शिंदेसाहेबांचे शिलेदार म्हणजे आम्ही महानगरपालिकेत जे उमेदवार आहेत, माझ्या प्रभागातील 4 उमेदवार आहे, बाकी इतर प्रभागातील उमेदवार आहेत, सगळ्यांच्या पाठीमागे भक्कम उभे राहा व शिंदेसाहेबांचे हात बटकट करून महानगरपालिकेत शिवसेनेचा भगवा झेंडा व हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व यांचे जे स्वप्न होते ते आपल्याला साकार करायला ही वेळ आली आहे. म्हणून माझी जनतेला एकच विनंती आहे, शिंदेसाहेबांच्या पाठीमागं तुम्ही ठाम उभे राहा, तसेच आमच्या पाठीमागं ठाम उभे राहा. आपला जो घरांचा प्रश्न आहे, शिंदेसाहेब मुख्य नेते आमच्या शिवसेनेचे आहेत व त्यांच्या अतिरिक्त हे खातं आहे नगरविकास. कोणी काही भूलथापा देईल, नगरविकास खातं ज्यांच्या हातात आहे ते निर्णय हे तेच घेऊ शकतात. म्हणून तुम्ही शिंदेसाहेबांवर भरोसा ठेवा, आमच्यावर भरोसा ठेवा. आपल्या घरासाठी व आपल्या पुढील भविष्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही शिंदेसाहेबांचे जे शिलेदार यांना निवडून द्यावं एवढी आपल्या प्रभागातील मायबाप जनतेला विनंती करतो. धन्यवाद. एकंदरीत एवढा एक महत्त्वाचा विषय आहे की तुम्ही भाजपसोबत घटक पक्ष तुम्ही सत्तेमध्ये आहात, तरीसुद्धा भाजपचे बावनकुळे इथे येऊन सांगतात की प्रॉपर्टी कार्डचा विषय आम्ही मार्गी लावणार आहोत आणि तुम्ही सांगताय की नगरविकास खाते हे एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात आहे. तर हा कसा ताळमेळ? विषय काय झाला, 1409 घरांचे प्रॉपर्टी कार्डचा निर्णय मार्गी लागलेला आहे, महानगरपालिकेत प्रलंबित येतो, त्यांना ते सर्टिफिकेट देण्यात येतील. ज्यावेळेस त्यांना कळालं की बाबा हे आता शिंदेसाहेब इथे येणार आहेत, सभा होणार आहे, यांनी घाईघाईने सभा उरकली. तर सभा उरकल्या यांच्याकडे अजेंडा काय नाही, तर विकासात्मक बोलायला काय नाही, म्हणून त्यांनी काय केलं की आम्ही तुमचे अनधिकृत घरं अधिकृत करू. पण जर मुळात हा खातच ज्यांच्याकडे आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब, हा विषय त्यांच्या हातात आहे, त्यांनी हा विषय हातात आहेत, त्यांनी 1409 घरांचा मार्ग मोकळा केला आहे. ते फक्त लोकांना प्रॉपर्टी कार्ड द्यायचं बाकी आहे, उर्वरित पण मिळणार आहे. मग त्यांनी फक्त आश्वासन दिली, पूर्तता फक्त शिंदेसाहेब करणार आहे. कारण की ज्या खात्याचा मुख्य माणूस जो असेल तो निर्णय तोच घेऊ शकतो, दुसरा घेऊ शकत नाही. मग त्यांनी काय उल्लंघन केलं त्यात आम्ही काही बघितलं नाही, त्यामुळे शिंदेसाहेबच हा विषय मार्गी लावतील हे मला विश्वास आहे. आपण पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीचा समोर जात असताना पिंपरी चिंचवड शहरात खऱ्या अर्थानं कामगार नगरी म्हणून पाहिलं जातं आणि आपण ज्या भागातून निवडणुकीला थांबलेला आहे तो भाग मात्र कामगारांचाच म्हणजे ना, कामगार या ठिकाणी पोट भरण्यासाठी आलेले आहेत आणि स्थलांतर झालेले आहेत. त्यांच्याच घराचा संदर्भ असेल किंवा त्यांच्या कामाच्या संदर्भामध्ये आपण कामगार नेते म्हणून लढत असतात, त्याचा फायदा तुम्हाला निवडणुकीमध्ये होईल का? हां, यामध्ये तर मी सांगतो, शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष मी आहे. जेवढे पुणे जिल्ह्यात 21 आमदार आहेत. सध्या शिंदेसाहेबांनी आणि आमचे कार्याध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांनी मला जबाबदारी दिली 21 विधानसभा तुम्ही कामगारांसाठी तुम्ही नेतृत्व करावं म्हणून. इथं टोटल कष्टकरी कामगार मायबाप जनता आहे, कष्ट करून 1-1 रुपया जमून त्यांनी आपलं घरं इथं निर्माण केली. तर यासाठी साहेबांनी एकच आम्हाला सांगितलं, कष्टकरी कामगारांचा कुणावर अन्याय झाला नाही पाहिजे,
संघटना वाढत असताना कामगारांवर न्याय दिला पाहिजे व कामगारांच्या जे अडीअडचणी असतील, त्यांच्या हक्काची घरं असतील, याला कुणाची एक वीट पडली नाही पडली यांनी त्यांना आम्हाला सक्त आधीच दिली. 3 महिन्यापूर्वी माझी नियुक्ती झाल्यानंतर तेव्हा तर इलेक्शनचं काही बिगुल पण नाही होतं. त्यावेळेसच बोलले तुम्ही कामगारांसाठी लढायचं, कामगाराचं शोषण व्हायला नाही ह्या पद्धतीने काम करा. जे इतर युनियन कामगाराचं शोषणासाठी काम करतात, आमच्यासाठी शिंदे साहेबांनी एकच सांगितलं, तुम्ही कामगाराचं शोषण करायचं नाही, कामगारांना न्याय द्या, कामगार आपल्या पाठीमागं उभे राहतील, पक्ष मोठा होईल, ऑटोमॅटिक तुम्ही मोठे होणार. ह्या धोरणावर मी पिंपरी चिंचवड शहरात येणाऱ्या काळात कामगारांसाठी आम्ही मोठा लढा उभा करणार आहेत. म्हणजे आमचं युनियन परमनंट कामगारांसाठी आहे आणि जास्तीत जास्त कॉन्ट्रॅक्टचे कामगार आहे, यांना जास्तीत जास्त न्याय द्यायचा प्रयत्न शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना येणाऱ्या काळात पण करणार आहे आणि आतापर्यंत करत आलेली. त्याचा फायदा काय तुम्हाला होईल का या निवडणुकीत? कामगारांना एवढंच आवाहन करतो, तर तुम्ही एकदा आमच्यावर विश्वास ठेवा. जे वर्षानुवर्ष तुम्ही लोकांच्या भूलतापाला बळी पडतात ते पडू नका. एकदा आमच्या तरुण चेहरे आहेत, आता आमच्या पॅनलमध्ये एकदा तरुण चेहरे आहेत, तर यांच्यासाठी तुम्ही एकदा मतदान देऊन बघा आणि तुम्ही अर्ध्या रात्रीत आमच्याकडे येऊन तुम्ही कामं करून घेऊ शकतात. हे सगळे नवीन चेहरे आहेत, त्यांच्यावर तुम्ही कुठला भ्रष्टाचाराचा आरोप लावू शकत नाही, कुठलंच तुम्ही यांच्यावर लांछन लावू शकत नाही. म्हणून माझी आपल्यात विनंती आहे प्रभागातील मायबाप जनतेला व शहरातील सगळ्या जनतेला, शिंदे साहेबांचे शिलेदार तुम्ही निवडून द्या. तुम्हाला पश्चाताप होणार नाही, तुम्ही अभिमानाने म्हणणार की आम्ही बाळासाहेबांचा भगवा, आनंद दिघे साहेबांचा भगवा व शिंदे साहेबांचा भगवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा हा महानगरपालिकेवर फडकवला. एवढं मी आपल्याला सांगतो. आपल्या लोकसभेचे खासदार चरणगा पवारने आपल्याच ह्या प्रभागाला चिटकून राहतात, त्यांचा काही दौरा तुमच्याबरोबर होणार आहे का? प्रचार सभेमध्ये, पदयात्रेमध्ये असं काही होणार आहे का? हां, आपण आम्हाला 11 तारखेला वेळ दिली आहे आणि हा आनंदी घरांचा जो मोर्चा असेल, हा मोर्चा पहिल्यांदा खासदार श्रीरंगा पवारने यांनी मोठ्या संख्येने काढला होता. त्यांच्यावर अजून केसेस पण चालू आहे, ते केस नील नाही झालेली, पण आपणच्या नेतृत्वाखाली, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा मार्ग 100% मार्गी लागणार आहे. मी परत सांगतो की हा आपला अनधिकृत घरांचा विषय एकमेव शिंदे साहेब हेच मार्गी लावू शकतात, दुसरं कोणी लावू शकत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच आपले भडगाव पाचोराचे लोकप्रिय असे डॅशिंग आमदार किशोरप्पा पाटील यांनी भाजपच्या विरुद्धच एवढं मोठं आंदोलन पेटवलं की मी तिथे शिंदे साहेबांना स्पष्ट सांगितलं की मी तिथे युती करणार नाही. तिथे त्यांनी नगराध्यक्ष कमीत कमी 23 लोकांना त्यांनी निवडून आणलं, नगरसेवकांना. तर माझी आपणला विनंती होती की तुम्ही पिंपरी चिंचवड शहरात कामगार नगरीत, कष्टकरी कामगार नगरीत तुम्ही आपली वेळ द्यावी. तर आपण येणाऱ्या 11 तारखेला सायंकाळी 6 वाजता सभेची वेळ दिली. तरी माझे कष्टकरी कामगार मायबाप जनतेला विनंती आहे की तुम्ही आपणचे 2 शब्द ऐकण्यासाठी व तुमच्या हक्कासाठी, न्यायासाठी त्या सभेला नक्की उपस्थित राहावे. धन्यवाद.